कॉपी मुक्त परीक्षा हे अभियान माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल की 12वीच्या परीक्षा असतील आणि आता 10वीच्या परीक्षा या संदर्भामध्ये आपल्या राज्याच्या मुख्य सचिव महोदयाने शासनाचे मग पोलीस प्रशासन असेल, महसूल विभाग असेल, ग्रामविकास डिपार्टमेंट असेल, शिक्षण विभाग असेल, या सर्वांच्या बैठका संपन्न केलेल्या होत्या आणि मीडियामधनं पण आम्ही विद्यार्थ्यांना आव्हान केलेलं होतं की आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून अतिशय कुठलाही दबाव न घेता या परीक्षांना आपण सर्वजण सामोरं जा. यशासाठी पण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आलेल्या होत्या. आता ही काही ठिकाणी कॉपी झालेली आहे, कॉपी पुरवली गेलेली आहे, अशा पण चित्रफित काही वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समोर आलेले आहेत. त्याच्या निश्चितपणे गंभीर दखल शासनाने घेतलेली आहे. आपण जर बघितलं असेल तर यापूर्वीच्या काळामध्ये ज्या ठिकाणी कॉपी झालेली आहे अशी परीक्षा केंद्र रद्द करून दुसरीकडे परीक्षा घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. त्याच्यासोबतच ज्या ठिकाणी यापूर्वी कॉपी झालेली आहे तर त्या ठिकाणचं प्रशासन पण बदल करण्याचं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. असं असतानाही जर कुठे कॉपीच्या घटना संपन्न झालेल्या असेल तर तिथे निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल. कॉपी पुरवणाऱ्यांवर पण कारवाई केली जाईल. त्याच्यासोबतच तिथला जो स्टाफ असेल, जो याला सपोर्ट करत असेल तर त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये ते केंद्र 10वीच्या परीक्षेच्या साठी रद्दबदल केलं जाईल. अनेक उपाययोजनांच्या पैकी ड्रोन हा एक भाग आहे. मी जसं बोललो, पोलीस प्रशासन, शिक्षण विभागाचे अधिकारी, ग्रामविकास विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी या सर्वांवर एक सामुदायिक जबाबदारी त्या ठिकाणी कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची देण्यात आलेली आहे. आणि म्हणून जिथे कुठे असा कॉपीचा प्रकार झालेला असेल तर त्या ठिकाणची गंभीर नोंद घेत पुढच्या टप्प्यातल्या पेपरांमध्ये त्याची काळजी घेतली जाईल. ही जी बातमी पुढे आलेली आहे, प्राथमिक पातळीवर तात्काळ याची आम्ही चौकशी केली असता साधारणपणे हस्तलिखित स्वरूपामध्ये त्याची दुसरी प्रत बाहेर पडल्याचं दिसून येत आहे. मूळ परीक्षेचा पेपर आणि हे हस्तलिखित याच्यामध्ये प्राथमिक पातळीवर तर भिन्नता आहे. तत्राप याची गंभीर दखल घेऊन त्याचं सविस्तर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याची चौकशी चालू आहे. त्या चौकशीमधनं पण जे सत्य पुढे येईल, वस्तुस्थिती जी समोर येईल त्यानुसार पुढे कारवाई केली जाईल. विषय मराठीचा असू द्या किंवा कोणत्याही विषयाचा असू द्या, कॉपी मुक्त परीक्षा अभियान या संदर्भातलं 1-1.5 महिन्यापूर्वी याचे संपूर्ण सूचना करण्यात आलेली होती. आपल्या माध्यमातून पण सगळीकडे ते घोषित करण्यात आलेलं होतं आणि त्याच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये मी जसं सांगितलं की यापूर्वीचं रेकॉर्ड तपासून जिथे कॉप्या झालेल्या आहेत तर तिथलं प्रशासन बदलण्यात आलेलं आहे आणि आता जिथे कॉप्या परत होतील तर ते परीक्षा केंद्र पुढच्या काळात त्याला मान्यता दिली जाणार नाही. नाही बघा, माझा असा काही दावा नाही की बाबा एक कोणता विषय आपण हाती घेतला आणि लगेच उद्याच त्याला तात्काळ 100% यश मिळेल असा काही दावा नाही. आपलं सर्वांचं हे एक सामुदायिक दायित्व म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे निर्देश आहेत आणि मला वाटतं की चांगल्या गोष्टींच्या करता आपल्याला सर्वांना मिळून काम करावं लागेल. आपण बघितलं असेल की अनेक विद्यार्थी जीवाचं रान करून रात्रंदिवस कष्ट करतात, अभ्यास करतात, मेहनत करतात आणि त्याच्यासोबतच अनेक गुरुजन पण आहेत की त्या समर्पित भावनेतनं
ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करत असतात आणि म्हणून त्यांना पण एक न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून कॉपीमुक्त परीक्षा हे अभियान आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा रेग्युलर अभ्यास त्या ठिकाणी केला पाहिजे या पण भावना याच्या पाठीमागे आहेत. मग पोलीस कमी पडतायत याची गंभीर दखल शासनाने घेतलेली आहे आणि तुम्हाला म्हणजे येणाऱ्या काळात त्याचे प्रतिबिंब दिसून येते. शेवटचा प्रश्न, पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो कितपत होत आहे? आता कॉपीमुक्त परीक्षा अभियानावरनं डायरेक्ट पालकमंत्री. आता केंद्रामध्ये मोबाईल नेण्यात पण बंदी आहे. तर राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार आहेत ते परीक्षा केंद्रात गेले, मोबाईल घेऊन गेले आणि तिथे नाही, याचं मी माहिती घेतो, नंतर त्याच्यावर मी भाष्य करतो. आत्ता सुटेल तेव्हा सुटेल. अजून काही मला वाटतं की यापूर्वीच याचं उत्तर मी दिलेलं आहे. या संदर्भातले सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत. त्यांना जे योग्य वाटेल त्याप्रमाणे त्याचा निर्णय करतील. आपल्याला खूप या संदर्भामध्ये सारखं इतक्या उत्सुकतेचा काही मोठा विषय नाही. याला अंड्याचं फार केव्हा सॉरी, अंड्यांमधनं प्रोटीन्स मिळतात ही या प्रकल्पाच्या पाठीमागची भावना होती. पाठीमागे काही पालकांच्या ते निकृष्ट दर्जाचे अंडे आणि त्याच्यातनं काही प्रसंग या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या होत्या आणि म्हणून तो निर्णय स्थगित करण्याचा निर्णय झाला होता. परंतु परत काही पालकांच्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे विद्यार्थी किंवा त्यांचं पालक आपल्या पाल्यांना प्रोटीन्सच्या दृष्टिकोनातून अंडे देऊ इच्छित असतील तर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी ती उपलब्ध करून देण्याचा निर्णय विभागाने घेतलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.